सध्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील एका महिंद्रा XUV7 गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। प्रयागराज मधील हे भाविक गाडी घेऊन गेले होते, परंतु 6 ते 7 दिवसांपासून हे भाविक या गाडीपाशी आले नाही। बेवारस परिस्थितीमध्ये गाडी आहे अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जी आहे ती खळबळ मोठ्या प्रमाणावर माजलेली आहे। आपण त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही गाडी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात संकेत अग्रवाल यांच्या मालकीची गाडी आहे आणि हेच संकेत अग्रवाल जर पाहिलं तर आपल्या मित्रांसोबत प्रयागराजला दर्शनासाठी गेले होते, परंतु 28 तारखेला हे दर्शनाला गेले नव्हते, 30 तारखेला दर्शनाला गेले होते। परंतु व्हिडिओमध्ये दावा केला आहे की 28 तारखेला ज्या दिवशी प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी झाली तेव्हापासून या गाडीतील भाविक गायब असल्याचं सांगण्यात येतं, त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतं। परंतु अशी कुठलीही घटना घडलेली नाही, कारण हे भाविक मुळात 30 तारखेला अमरावतीवरून प्रयागराजच्या दिशेने रवाना झाले होते आणि सुखरूप दर्शन घेऊन आज काही वेळापूर्वी जे आहे ते अमरावतीच्या परतवाडामध्ये दाखल झालेले आहे। हीच ती गाडी नंबर आहे, आपण बघू शकतो MS27 DL 7290 नंबरची ही गाडी आहे। सुखरूप संपूर्ण हे भाविक आहेत। आपण भाविकांशी बोलणार आहोत, ज्या पद्धतीने त्यांच्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। संकेत अग्रवाल आणि त्यांचे मित्र गेले होते, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगणार तुम्ही प्रयागराजला दर्शनाला गेले होते, व्हिडिओ तुमच्या गाडीचा व्हायरल होत आहे, नेमकं काय घडलंय? हम 30 जनवरी को यहाँ से निकले थे प्रयागराज के लिए। जो वीडियो में 28 जनवरी बताया गया है वो फेक है, तो प्लीज़ ये वीडियो को वायरल मत कीजिए। हम लोग 30 जनवरी को जाके आज 3 फरवरी को वापस परतवाड़ा आ चुके अच्छे से स्नान करके दर्शन करके, तो प्लीज़ ये वीडियो फेक है, इसको वायरल मत कीजिए। वीडियो वायरल होने के बाद फ़ोन कॉल आपके पिताजी को, घर वाले को आए, क्या अभी लोगों को क्या बताएंगे आप? यही कि हम सेफ एंड साउंड वापस आ चुके हैं, मैं और मेरे फ्रेंड्स अच्छे से आ चुके हैं, प्रभु की कृपा है। प्लीज़ ये फेक न्यूज़ को वायरल ना कीजिए, हमारी इतनी रिक्वेस्ट है। और जो हमारे लिए कंसर्न कर रहे हैं उनके लिए थैंक यू, बट हम लोग सेफ एंड साउंड वापस आ चुके हैं। क्या रिक्वेस्ट करेंगे लोगों को जिस तरह से वीडियो वायरल हुआ? बस हम अच्छे से आ चुके हैं एंड प्लीज़ फेक न्यूज़ फॉरवर्ड ना कीजिए, थैंक यू। नक्कीच हा व्हायरल जो आहे तो व्हिडिओ जो आहे तो हा चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जातोय। फेक हा संपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये। आम्ही सुखरूप आमच्या परतवाडा या निवासस्थानी पोहोचलेलो, आमचे मित्र देखील आमच्या गावी गेलेले आहेत असं संकेत अग्रवाल यांनी सांगितलं। आपण पुन्हा दाखवू शकतो, हीच ती गाडी आहे प्रयागराजमधील। प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळावा सुरू आहे, तिथं असलेल्या पार्किंगमध्ये ही गाडी उभी आहे आणि याच गाडीला धरून जो आहे तो एका तिथल्या व्यक्तीने जो आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दावा केलेला आहे की ती अनेक दिवसांपासून ही गाडी या ठिकाणी उभी आहे, गाडीतील भाविक गायब आहेत असं त्यातून सांगितलं। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो आहे तो वाऱ्यासारखा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे, त्यामुळे हे भाविक कुठे गेले असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। परंतु TV9च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय की हे संपूर्ण भाविक सुखरूप आहेत। ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली त्या दिवशी हे भाविक प्रयागराजला नाही तर अमरावतीमध्ये होते। 30 तारखेला ते प्रयागराजसाठी निघाले होते आणि सुखरूप दर्शन घेऊन जे आहे ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे। त्यानंतर आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की कोणीही अशा पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल करू नयेत, फेक संपूर्ण हा प्रकार होता, सुखरूप आमचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे या व्हिडिओला पूर्वविराम द्यावा अशी माहिती जी आहे तशी विनंती संकेत अग्रवाल यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, परतवाडा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।